आजपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तिकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट तिथे दिलेला आहे। उर्वरित राज्यात देखील मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। बघा रेड अलर्ट कुठे आहे तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला आहे। आजपासून महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट आहे। बातमी पुण्यातून। पुण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पुण्यात विजांसह जोरदार पाऊस कोसळतोय। पुढील 3 तास पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। पुण्यातील सर्व दूर पावसाच्या सरी कोसळत आहेत। काही दिवसांपूर्वीच वेधशाळेने अंदाज व्यक्त केला होता की 15 जूनच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार आता पुण्यात मुसळधार पाऊस आहे। बातमी आता कोल्हापूरमधून। एक विद्यार्थी वाहून गेलेला आहे। बघा बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेला शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय। अखेर 12 तासानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलंय। काल संध्याकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 11 वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता। अमन हलदार असे या 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शोध मोहीम राबवत विद्यार्थ्याचा मृतदेह शोधलेला आहे। कोल्हापूरनंतर सोलापूर जिल्ह्यात काय चित्र आपण पाहूया। मान्सूनच्या पावसाने चांगलंच झोडपलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुळे कासेगाव पूल पाण्याखाली गेलाय। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटलाय। एका वर्षापूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाला गमवावा लागला होता। दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल न उचलल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता सांगलीमध्ये बघा काय चित्र आहे। तासगावमध्ये जोरदार पाऊस झालाय। तासगाव शहरातील कापूर ओढ्याला पूर आलाय। गेल्या 2 दिवसापासून पावसाची जोरदार हजेरी आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले अगदी तुडुंब भरून वाहू लागलेत। बघा आपण ही चित्र तुम्ही बघताय। कापूर ओढ्याला पूर आले त्याची दृश्य आहेत। तासगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। दुसरीकडे मराठवाड्यात देखील पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर पाऊस झालेला आहे। पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता पेरणीच्या कामांना त्यामुळे आता वेग येणार आहे। संभाजीनगर शहरातील आपण दृश्य बघतोय। पिंपरी चिंचवडकडे वळूया। या शहरात देखील दमदार पावसाने हजेरी लावले। पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबले। रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे रस्त्याला अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। तुम्ही दृश्य बघू शकता। तुंबलेल्या पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते। पिंपरी चिंचवड महापालिकेचा नाले सफाईचा दावा यामुळे फोल ठरलाय। किती मोठ्या प्रमाणात बघा दुचाकी देखील या पाण्यात बुडालेली आहे। अगदी गुडघ्याभर पाण्यातून नागरिक पुढे जात आहेत। आपण पुन्हा एकदा कोकणाकडे वळूया। रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय। 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। बघा कोकणातील ही बातमी आहे। पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे। मुसळधार पावसानंतर आता राजापूर जवळचा धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित झाला आहे। कालपासून या भागात पडणाऱ्या पावसानंतर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। तर मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झाला आहे। धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणची अंगावर काटा आणणारी दृश्य समोर आली आहेत। राज्यभरातल्या पावसांचा वेध आपण घेतला। पावसाच्या बातम्यांचा आता वळूया आपण विमान दुर्घटनेकडे। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे। मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापूरमधील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनगरे, गोरेगावच्या अपर्णा माडिक यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार तसंच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार या वृद्ध दाम्पत्याचाही समावेश आहे। अपघातग्रस्त विमानाचे मुख्य कॅप्टन सुमित सबरवाल यांना निवृत्तीनंतर वडिलांची सेवा करायची होती, मात्र त्यांना काळाने हिरावून नेलं। पाहूयात 60 सेकंदात बातमी।
अहमदाबाद लंडन फ्लाईटचे कॅप्टन सुमित सबरवाल यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सबरवाल यांचा वैमानिक म्हणून 8,200 तासांचा मोठा अनुभव होता. त्यांनी अनेक वैमानिकांना प्रशिक्षणही दिलं होतं. विशेष म्हणजे ते पुढच्या काही काळात निवृत्त होणार होते आणि वडिलांची सेवा करण्याचा मानस त्यांनी वडिलांना बोलूनही दाखवला होता. मात्र काळानं 88 वर्षांच्या वृद्ध वडिलांपासून त्यांना आज हिरावून नेलंय. ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते. ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे. सुमित यांनी विमान उड्डाणाच्या तासाभराआधी वडिलांना फोन केला होता आणि लंडनला पोहोचल्यानंतर फोन करणार असल्याचंही त्यांनी सांगितल्याचं त्यांच्या वडिलांनी आता सांगितलंय. सुमित यांच्या मृत्यूमुळे त्यांचे वडील पुरते हादरून गेलेत. केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या मराठमोळ्या दीपक पाठकचाही मृत्यू झालाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मराठमोळा केबिन क्रू दीपक पाठक यांचाही मृत्यू झालाय. ते नाशिक जिल्ह्यातल्या नैताळे या गावातले मूळ रहिवासी होते. दीपक पाठक आपल्या कुटुंबियांसह बदलापूरमध्ये राहत होते. गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते. 4 वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना 2 मुली आणि हा एकटाच मुलगा होता. आणि आता सध्या त्याचं आम्हाला असं कळतंय की विमान अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर आता बाकीचे आमचे नातलग आहे ते गेलेले आहे अहमदाबादला. त्याचं जेव्हा पार्थिव मिळेल त्यावेळेस आम्ही सगळं मिळवायला जाणार. अपघात झाल्याचं कळल्यानंतर आई वडिलांनी त्याला फोन लावला. त्याच्या मोबाईलवर रिंग जात असल्यामुळे त्यांना दीपक वाचल्याची आशा होती. मात्र अखेर दीपक गेल्याचं त्यांना कळालं आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोंबिवलीची रोशनी सोनघरे या 26 वर्षांच्या मराठी एअर होस्टेसचाही अपघातात मृत्यू झालाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू झालाय. रोशनी ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. 26 वर्षांच्या रोशनीचं लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याचं स्वप्न होतं आणि त्या दिशेनेच तिनं प्रचंड मेहनत करून आपल्या स्वप्नांना गवसणी घातली होती. मात्र काळानं घाला घातला आणि अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघातात तिचाही अंत झाला. रात्री डीएनए सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत. पण युजली डीएनए सॅम्पल्सला नॉर्मली 2 ते 3 दिवस जातात. सो 72 आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे. सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये बॉडीचे डीएनए वगैरे टेस्टिंग होतील. सो ह्या प्रोसिजरला मे बी बराच वेळ जाईल. रोशनीनं एअर इंडियात फ्लाईट अटेंडंट म्हणूनही काम केलं होतं. इंस्टाग्रामवर रोशनीचे 50,000पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. रोशनीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचं सर्व कुटुंब अहमदाबादला गेलंय. एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात पनवेल तालुक्यातील केबिन क्रू मेंबर मैथिली पाटीलचाही अंत झालाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. केवळ 2 वर्षांपूर्वी एअर इंडियात केबिन क्रू मेंबर म्हणून रुजू झालेल्या मैथिली पाटीलचा एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात मृत्यू झालाय. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मैथिलीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र विमान अपघातानं होत्याचं नव्हतं केलं. मैथिली पाटील ही पनवेलच्या न्हावा गावची रहिवाशी होती. मैथिली ही अत्यंत शांत, शिस्तप्रिय, हुशार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचं मैथिलीच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने मैथिलीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं. And then due to COVID, she was immediately not able to pick up a job. But in 2021, I think 2021-22, she picked up the job. And she visited the school a couple of times, and she was so happy, extremely happy, very dedicated and disciplined kid. या भीषण अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र ऐन उमेदीच्या काळात विशीतल्या मैथिली पाटीलचाही यात अंत झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झालाय. 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. एअर इंडियाच्या विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता. मात्र त्याची मूळ गावी ही शेवटची ईद ठरली. विमान अपघातात पिंपरीच्या इरफानचा मृत्यू झालाय. काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओ वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं.
पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचा आईला. त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो, तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय. मात्र विमानातल्या 242 जणांपैकी केवळ एकमेव रमेश विश्वास कुमार बचावले. मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवलेत. खुद्द रमेश विश्वास कुमार यांनीच आपबीती सांगितली. आपण विमानातून उडी मारलेली नाही तर सीटसह बाहेर फेकलं गेल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच बचावलेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वास कुमार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला. क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का. हाँ, हॉस्टल में. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी. तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर. फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब. आप पैदल चल के आए वहां से निकल के? हाँ. और थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा. फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में. विश्वास कुमारांची आपबीती म्हणजे दुर्घटनेमधला चमत्काराच आहे. पुढच्या बातमीकडे. 10 मिनिटं उशीर झाला आणि लंडनला जाणारं विमान हुकलं. मात्र यामुळे अहमदाबादमधल्या भूमी चव्हाणचा जीव वाचलाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. अहमदाबादहून लंडनला 242 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान दुर्घटनेतून केवळ एकच प्रवासी बचावला. मात्र याच विमानातून भूमी चव्हाण ही लंडनला जाणार होती. मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे तिचं विमान हुकलं आणि ती या भीषण अपघातातून बचावली. लंडनहून माहेरी अहमदाबादला आलेली भूमी चव्हाण ऐनवेळी ट्रॅफिकमध्ये अडकली. त्यामुळे ती वेळेत विमानतळावर पोहोचू शकली नाही. वापस लंदन जा रही थी और मेरी फ़्लाइट का टाइम था 1:10 का. तो हमें पहुंचते थोड़ा 12:20 हो चुकी थी और 12:10 को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था. स्टाफ भी आए थे, उन सबसे मैंने रिक्वेस्ट की, लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम, अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है. एक तरह से अच्छा मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई. विमान हुकल्यानंतर भूमीनं अपघाताची बातमी ऐकली आणि तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. विमान कोसळलेल्या ठिकाणच्या मेडिकल कॉलेजमध्ये ती 2य वर्षाला शिकते. ज्यावेळी घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या 2ऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपलेली होती. त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट पसरले. त्यावेळी ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवला. विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल वाचली आणि ती आपली आपबीती तिने सांगितली. पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएं के साथ में, और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब. तो इसने इसको सूझा, भगवान जी की कृपा से गजानन महाराज ने इसको बुद्धि दी. तो ये ब्लैंकेट लिया, इसने खुद को रैप करा और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये 5th फ्लोर पर थी. वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है. तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए.
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित झालेत. विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपावलं नाही आणि ते लागलीच कोसळलं. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानात काही तांत्रिक बिघाड होता का, विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे विमान दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. इतने सारे डेटा में गलत एनालिसिस हो सकता है. पहले जो डेटा मेरे पास आया थोड़े बहुत चैनल से, उसमें लगा कि पायलट्स के काफ़ी मेजॉरिटी गलत हो सकता है, गलती. फिर जब नया वीडियो आया उसमें दिखा कि नहीं, पायलट्स के शायद मेजर गलती पायलट्स की नहीं है, शायद. फिर भी है, क्योंकि मेरा प्रैक्टिकल एक्सपीरियंस है. टेक्निकल हो, प्रोफेशनल हो, प्रैक्टिकल हो, सब सारे एक्सपीरियंस है मेरे. 5 साल तक मैं कमांडर था उसी जहाज़ पे. तो पायलट से कुछ गलतियां हो सकती हैं जो मैं आपको अभी समझाऊं तो समझ नहीं पाएंगे आप, क्योंकि वो टेक्निकल एस्पेक्ट्स हैं. विमान अपघातासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव डॉक्टर सनत कौल यांनी एक धक्कादायक माहिती दिलेली आहे. डीजीसीएनं एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून इशारा दिला होता, ज्यामुळे हे स्पष्ट होतं की सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं असावं, असा दावा डॉक्टर सनत कौल यांनी केला आहे. इसमें ऐसा है कि डीजीसीए, डायरेक्टर जनरल सिविल एविएशन, वो रेगुलेटर होता है, मिनिस्ट्री उसके ऊपर है, पर वो है, उसने एयर इंडिया को कई बार कहा था, चिट्ठी लिख के कई चीज़ें पॉइंट आउट की थी, सेफ्टी के बारे में मेनली, कि आपका ये इंस्पेक्शन ठीक नहीं, ये नहीं है, वो नहीं है. तो ये तो हो चुका है. तो अब इसमें ये सवाल भी उठता है कि ये जो मेंटेनेंस होता है एयर इंडिया का, और जो लाइन मेंटेनेंस कहलाता है, जब उड़ने से पहले इंस्पेक्टर्स चेक करते हैं, और फिर ये वो कितना अच्छा था, कितना बुरा था, उसमें कोई कमी रह गई थी, तो उसके बारे में भी सवाल उठता है. पुढची बातमी आता ब्लॅक बॉक्सची. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आणि ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे आता दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण सापडणारे, कोणताही विमान अपघात घडल्यानंतर विमानामधील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. हाच ब्लॅक बॉक्स अपघाताची रहस्य उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, याबाबत सांगतायत एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव. CVR आणि आपण जेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याच्यात 2 बॉक्सेस असतात. एक CVR असतो, CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, आणि DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. तर CVR मध्ये गेल्या शेवटच्या 2.5 तासांची रेकॉर्डिंग असते आणि DFDR मध्ये शेवटच्या 25 तासांची रेकॉर्डिंग असते. CVR मध्ये कॉकपिटमध्ये जे काही आवाज येतात, म्हणजे वैमानिक जे एकमेकांशी बोलतात किंवा ATCशी, केबिन क्रूशी, इंजिनियरशी ज्या गोष्टी हेडफोन घालून बोलतात, किंवा मग कॉकपिटमध्ये जे लिव्हर्स वर खाली करतात, ज्यात फ्लॅप असू शकेल किंवा लँडिंग गिअर असेल किंवा अनेक त्याच्यात स्विचेस आहेत, त्या प्रत्येक स्विचचा आवाज वेगळा येतो आणि तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो. आणि त्याच्यावरून जे इन्व्हेस्टिगेशन टीम्स असतात ते एअरपोर्ट विमानामध्ये आतमध्ये शेवटच्या क्षणी काय चाललेलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो असतो त्याच्यामध्ये विमानात जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या क्षणाला काय रीडिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. विमान दुर्घटनेनंतर एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. इस्रायलनं इराणवर भीषण हल्ला केला आहे, त्याला आता इराणनं देखील प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. इस्रायलनं इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर आता इराणनंही इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आज सकाळी इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला. तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावर देखील हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केलाय. तसंच इस्रायलनं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. या हल्ल्यात इराणचे 10 पेक्षा जास्त कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेल्याचा दावा इस्रायलनं केलाय. मात्र इराणनं हा दावा फेटाळून लावलाय. मात्र दोघांमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरू असल्यामुळे तणाव वाढलाय. आंतरराष्ट्रीय बातमीनंतर वळूया राजकीय बातमीकडे. ठाकरे बंधूंच्या युतीला घाबरत असल्यामुळेच भाजप खोडा घालत असल्याचा आरोप होतोय. पाहूयात 60 सेकंदात बातमी.
19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुंग लावलाय. तर दोन्ही बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपनंच खेळी केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज ठाकरेंचा दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवून तो आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती. खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली तर ठाकरे गटाचाही दारुण पराभव झाला. त्यामुळेच आपसातली भांडणं विसरून ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन सुरू झालं. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे बंधू एकत्र येणार की राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता आहे. बातमी आता बारामतीमधून. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची चौरंगी लढत होणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा बालेकिल्ला. मात्र याच कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा शेतकरी, चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनलसह कष्टकरी शेतकरी पॅनल अशी चौरंगी लढत होणार आहे. पण खरी लढत पवार विरुद्ध पवार दिसत असली तरी त्यामागे भाजपला रोखण्याचा शरद पवारांचा मास्टर प्लॅन आहे. पवार घराण्याकडे सत्ता ठेवण्यासाठी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. कारखान्याचे सभासद साहेब स्वतः साहेबांचे कुटुंबीय आहेत. कारखान्याची स्थापना करणारे जे संचालक मंडळ होतं त्यातल्या 2 संचालकांचे वारस आमच्या बरोबर आहे. आम्ही काय असं कुठं बारामती सोडून बाहेरच्या कारखान्यात उभं राहिलं नाही. आपल्याच कारखान्याला ज्या कारखान्यात आम्ही सभासद आहोत आमची मतं मांडायला करण्याची आम्हाला अडचण आली असेल कारखान्यात काळात. आता ती येणार नाही. विजयाची खात्री किती वाटते? विजयाची खात्री 101% 100 सुद्धा म्हणत आहे. शनी शिंगणापूर देवस्थानातून 167 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलंय. त्यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सतत गैरहजर राहणं, कामात कुचराई करणं, गैरवर्तन करणं अशा कारणांमुळे या कर्मचाऱ्यांना काढल्याचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलंय. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. विश्वस्त मंडळाला कामावर घेण्याचा अधिकार आहे आणि गैरवर्तनानं काढण्याचा अधिकार आहे. आम्ही आजच 167 कर्मचाऱ्यांना ते सतत गैरहजर असतील किंवा देवस्थानच्या नियमाचं पालन केलं नसेल किंवा अजून काही त्यांच्याकडून गैरवर्तन घडलं असेल अशा 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे. नाही, आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी 106 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं होतं, परंतु त्यांनी देवस्थानच्या नियमाचं पालन केलं नाही किंवा सतत गैरहजर असले किंवा अजून काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील या कारणामुळे 167 कर्मचाऱ्यांना आम्ही कामावरून कमी केलेलं आहे.